पुढे रीच झालेलो आहोत. देन आपल्याला बघायचं आहे, छोटीशी कन्सेप्ट आहे, इज द रिलेटिव्ह वेलॉसिटी. डे टू डे लाईफ मध्ये आपण आउट ऑफ ऑल द टाइप ऑफ कॅल्क्युलेशन आपण फक्त रिलेटिव्ह वेलॉसिटीचा खूप यूज करत असतो. आपण कुठेही ट्रॅव्हल करत आहोत, ऑफकोर्स त्यांचं स्पीड अँड ऑल सर्व काही मॅटर करणार आहेत, बट कोणत्याही व्हेकलला आयदर आपण पास होऊ देतो आहे किंवा ओव्हरटेक करायचं आहे अँड ऑल दोज थिंग्स, या सर्वांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे एव्हरीवन रिलेटिव्ह वेलॉसिटी. म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या ज्या इंडिव्हिज्युअल वेलॉसिटीज ज्या आहेत त्यांच्या वेलॉसिटी मधला जो डिफरन्स आहे यालाच बोलणार आहोत आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी. सो आपण असं बोलूया की आपल्याकडे असा एक रोड आहे, टू साइड रोड आहे. आपण कन्सिडर करूया इथे आपल्याकडे एक व्हेकल आहे जी ह्या डायरेक्शन मध्ये मोशन ट्रॅव्हल करत आहे विथ द वेलॉसिटी ऑफ 10. इझी कॅल्क्युलेशन ठेवूया. आणि देन आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे आणखी एक व्हेकल आहे आणि ह्या व्हेकल सेम डायरेक्शन मध्ये मोशन परफॉर्म करणार आहे विथ द 100. त्यांचे युनिट्स आपण व्हॉटएव्हर सेम कन्सिडर करूया, सेंटीमीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड, किलोमीटर पर आवर, व्हॉटएव्हर. युनिट हा इररिलेव्हंट पार्ट आहे, प्रोव्हायडर दोघांचं युनिट सेम आहे. नाउ व्हॉट इज द रिलेटिव्ह वेलॉसिटी जी असेल या पर्टिक्युलर केसमध्ये सिम्पली आपण त्यांचं सबट्रॅक्शन करणार आहोत. सो याला बोलूयात आपण दिस इज द वेलॉसिटी ऑफ ए अँड दिस इज वेलॉसिटी ऑफ बी. देन द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी सिम्पली VA मायनस VB असं करणार आहोत. मग हे जर सबट्रॅक्शन जर केलं तर आपण असं बोलूयात दिस इज 10 मायनस 100 इज इक्वल्स टू मायनस 90. याचा काय मिनिंग आहे आणि दुसरी अपोजिट कन्सेप्ट आपण डिफाइन करू तिथे, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए दॅट इज द VB मायनस VA इज इक्वल्स टू 100 मायनस 10 इज इक्वल्स टू प्लस 90 किंवा सिम्पली 90 जरी कन्सिडर केलं तरी चालेल. याचा मिनिंग असा होतो की अकॉर्डिंग टू ए रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए ची वेलॉसिटी बी च्या वेलॉसिटी पेक्षा 90 व्हॉटएव्हर युनिटने कमी आहे विथ द निगेटिव्ह साइन, देअरफॉर कमी आहे. आणि याचा असा मिनिंग आहे रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, बी जो आहे त्याची वेलॉसिटी ए पेक्षा 90 ने जास्त आहे. दॅट इज द रिलेटिव्ह वेलॉसिटी सिंपल टर्म्स मध्ये. हे वेक्टर फॉर्म मध्ये आहे. मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स ऑफकोर्स त्यामध्ये आपण वेक्टरची मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करतो स्टडी केलेला आहे. स्क्वेअर रूट मध्ये त्यांच्या कोइफिशियंटचे ऍडिशन. लाईक इथे जर तुम्हाला सांगितलं दिस इज द वेक्टर फॉर्म, जर मॅग्निट्यूड जर हवी असेल मला VAB इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ VA स्क्वेअर प्लस द स्क्वेअर रूट ऑफ VB स्क्वेअर, एवढं इझी कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी असणार आहे. इझिएस्ट पॉइंट इज द relative velocity. Then we have the projectile motion. So finally आपण motion in a line complete केला आणि आपण motion in plane च एक एक्झाम्पलच्या हेल्पने आपण स्टडी करणार आहोत. आणि motion in plane च पहिलंच एक्झाम्पल आहे इज द प्रोजेक्टाइल मोशन. काय असतं प्रोजेक्टाइल मोशन? आपण कन्सिडर करतो आहोत की हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, इथे एक पर्टिक्युलर पर्सन आहे आणि हा पर्सन जो आहे आपल्याकडे इथे असलेला एक आपण कन्सिडर करूया व्हॉटएव्हर आपल्याकडे एक ऑब्जेक्ट और बॉल आहे, याला किक करणार आहे आणि देन हा बॉल जो आहे असा टाइप ऑफ मोशन परफॉर्म करून इथे फॉल होणार आहे. देन ह्या पर्टिक्युलर केस मध्ये आता हे जस्ट एक ट्रॅजेक्टरी ड्रॉ केली आपण, इथे प्रॉपर फिजिक्स अप्लाय करूया. सो ह्या ऑब्जेक्टला आपण आधी कोऑर्डिनेट्स ड्रॉ करूया. लेट्स राईट, त्याला आपण 2 कोऑर्डिनेट घेऊया. रेड पेन घेऊयात आपण. होपफुली सर्वांना हा रेड कलर दिसतो आहे. दुसरा कलर ट्राय करूयात आपण. आपल्याकडे आहे हा वाला कलर. हा येस, हा कलर दिसतो आहे. सो आपण हे जे मोशन एक्सप्लेन करण्यासाठी एक्स आणि वाय हे 2 कोऑर्डिनेट्स मला कंपल्सरी लागणार आहे, बिकॉज हा ऑब्जेक्ट जो आहे नॉट ओनली एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने मोशन परफॉर्म करतो आहे, वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनने सुद्धा त्याने मोशन परफॉर्म केलेलं आहे. सॉरी. सो डेफिनेटली आपल्याला एक्स आणि वाय 2 कोऑर्डिनेट लागताय, म्हणजे हे आहे मोशन इन अ प्लेन. यामध्ये किती पॉइंट्स आहेत?
त्याला ज्या पॉइंट पासून आपण प्रोजेक्ट करतो आहोत याला बोलणार आहोत आपण सिंपल टर्म्स मध्ये पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. इथे प्रोजेक्शन होत आहे आणि ज्या पॉइंट पासून झाला आहे दॅट इज द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. आपण फिजिक्स मध्ये सर्व कन्सेप्ट खूप इझी ठेवण्याचा ट्राय करतो. सो नावही असेच देतो त्याला की त्याच्या नावामध्येच त्याचा मिनिंग. व्हॉट इज पॉइंट ऑफ प्रोजेक्शन? ज्या पॉइंट पासून प्रोजेक्शन झालं दॅट इज द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. ज्या इनिशियल व्हेलॉसिटीने प्रोजेक्शन झालं दॅट इज द यू, याला बोलणार आहोत आपण व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. इझी आहे. ज्या व्हेलॉसिटीने प्रोजेक्शन झालं व्हेलॉसिटी ऑफ द प्रोजेक्शन. इथे एक सर्टन अँगल फॉर्म केला आहे. ज्या अँगलने प्रोजेक्ट केला आहे त्याला बोलणार आहोत आपण अँगल ऑफ प्रोजेक्शन. लाईक याच्यापेक्षा इझी काहीच नसेल. पॉइंट पासून प्रोजेक्ट केला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, अँगल ऑफ प्रोजेक्शन. किती इझी आहे. ऑल्सो तो जी मॅक्झिमम हाईट वरती जाणार आहे अर्थ सरफेस पासून याला बोलणार आहोत आपण, ऑफकोर्स तुम्ही गेस करू शकता, हाईट ऑफ प्रोजेक्शन. एवढा इझी. तो त्याला ह्या पॉइंट पासून तो जो टाइम लागणार आहे इथे येण्यासाठी त्याला तुम्ही सिंपल लँग्वेज मध्ये टाइम ऑफ फ्लाइट बोललं जातं. बट तुम्ही टाइम ऑफ प्रोजेक्शन जरी बोलले तरीही काही एवढं काही मिस्टेक होणार नाहीये. बट प्रॉपर वर्ड त्यासाठी त्यांनी टाइम ऑफ फ्लाइट दिलेला आहे. किती वेळ फ्लाइट मध्ये होता तो, दॅट इज द टाइम ऑफ फ्लाइट. एवढा इझी ठेवतो आपण. आपल्याला दिसत आहे इथून तर तो वरती जातो आहे. सो एखादी व्हॅल्यू इन्क्रीज जर होत असेल लाईक हाईट वाईज तर त्याला बोलतो आपण असेंडिंग. सो आपण याला नाव दिलं टाइम ऑफ असेंडिंग. इथून इथे येतो आहे खाली टाइम ऑफ डिसेंडिंग. एवढंच आपण सर्व गोष्टी इझी ठेवण्याचा ट्राय करतो. सो आपल्याकडे इथे आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. सो ही कन्सेप्ट समजून घेऊयात आपण. ह्या स्टोरीमध्ये काय होणार आहे, प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपले अझम्पशन्स असे आहेत की एकदा याला प्रोजेक्ट करून झाला, तो मोशन मध्ये आला, त्यावरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट होणार आहे. यामध्ये एअर रेझिस्टन्स व्हॉटेवर आपण काहीही कन्सिडर करणार नाही. जर तो एअर रेझिस्टन्स वगैरे कन्सिडर जर केला जो आपण मॅक्झिमम स्पोर्ट्स मध्ये, मग तो मे बी फुटबॉल असेल किंवा क्रिकेटमध्ये हे सर्व बॉल्स वगैरे स्पिन जे होता दॅट इज द मॅग्नस इफेक्ट, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट गोष्ट आहे. आपण कन्सिडर करतो आहोत विदाउट एअर रेझिस्टन्स. सो आता ते फॅक्टर नाही येणार इथे. सो आपण कन्सिडर करतो आहोत ओनली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो ना. आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त व्हर्टिकली अप्लाय होतो. म्हणजे आपल्या ह्या केसमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा फक्त आणि फक्त वाय ऍक्सिस वरतीच अप्लाय होणार आहे. एक्स ऍक्सिसचं मोशन हे असणार आहे युनिफॉर्म मोशन. सर्वात दोन पॉइंट, एक्स ऍक्सिसचं मोशन जे असणार आहे दॅट इज द युनिफॉर्म आणि वाय ऍक्सिसचं मोशन जे असणार आहे दॅट इज द नॉन युनिफॉर्म. यामध्ये ही दोन पॉइंट घेऊयात. जर आता ते नॉन युनिफॉर्म जर आहे तर वरती जात असताना त्याची वेलॉसिटी कमी होत जाणार आहे आणि खाली येत असताना त्याची वेलॉसिटी जी आहे ही इन्क्रीज होत जाणार आहे. बेसिक गोष्टी. सो बिकॉज त्याचं मोशन अलॉंग द एक्स ऍक्सिस, सो ही इनिशियल वेलॉसिटी यू आहे, वेक्टर आहे वेलॉसिटी त्याचे एक्स आणि वाय. रेझोल्युशन ऑफ द वेक्टर 11th स्टँडर्डचा सेकंड नंबरचा चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड ज्यामध्ये वेक्टरचा स्टडी केला. सो ह्या यू चा इथे थिटा जर असेल हा कॉम्पोनंट असणार आहे यू कॉस थिटा, व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे यू साइन थिटा. सो आता जर हॉरिझॉन्टल डायरेक्शन एक्स ऍक्सिस युनिफॉर्म जर आहे, वी नो जर तो युनिफॉर्म मोशन मध्ये जर असेल तर वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम मोर दॅन सफिशियंट. सो एक्स ऍक्सिसला डिस्प्लेसमेंट झाली आहे एक्स, टाइम लागलेला आहे टाइम आणि एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनने त्याची वेलॉसिटी आहे यू कॉस थिटा. सो माझ्याकडे एक्स साठी फॉर्म्युला यायला हवा यू कॉस थिटा टाइम्स द टी. लेट्स फाइंड आउट असा फॉर्म्युला आहे का तिथे, होपफुली असायला हवा. वी हॅव व्हॉट इज दिस, येस, हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज द यू कॉस थिटा टाइम्स द टी. नाव इथे आपण बघितलंय की व्हर्टिकल मोशन जे आहे त्याचं दॅट इज द ऍक्सेलरेटेड मोशन. सो आपण यूज करायला हवे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. सॉरी, इथे आहे आपल्याकडे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो आहोत डिस्प्लेसमेंट. इथला टी गायब झाला कुठेतरी समहाऊ, हाफ जी टी, हा ओके, हाफ जी टी स्क्वेअर आहे. तो कॉपी पेस्ट करताना समहाऊ राहून गेला, तिथे पण ऍक्च्युअली जी टी नाहीये,
दिस इज द हाफ AT स्क्वेअर आहे. सो आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे डिस्प्लेसमेंट अलॉंग द y एक्सिस. रिमेंबर, सो s विल बी रिप्लेस बाय y, देन u विल बी रिप्लेस बाय, आपल्याला माहिती आहे, u साइन थीटाने. आणि हा एक्सेलरेशन, व्हर्टिकल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g ने चेंज होईल आणि वरती जाताना वेलॉसिटी चेंज होणार आहे, सो निगेटिव्ह साइन. सो आपण इक्वेशन्स काय एक्सपेक्ट करतो आहे, इथे व्हर्टिकल डिस्टन्स जो आहे आपला s विल बी रिप्लेस बाय y, इनिशियल वेलॉसिटी इंटू टाइम ut जो आहे तो यायला हवा u साइन थिटा टाइम्स t, जो मायनस साइन यायला हवा बिकॉज वरती जातो आहे. 1/2 ऍज इट इज राहील. acceleration due to gravity A must be replaced by acceleration due to gravity G and T square राहायला हवा सेम. सो आपलं इक्वेशन येणार आहे y is equals to u sin theta, this is the u sin theta, time as it is, किंवा इक्वेशन लिहून मी क्लिअर करूया तिथे. सो वी हॅव इथे s is equals to ut minus half AT स्क्वेअर. इक्वेशन मध्ये चेंजेस काय केले, वेलॉसिटीची व्हॅल्यू इथे u sin थीटा पुट केली आणि एक्सेलरेशनची व्हॅल्यू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पुट केली आहे. एवढे सिंपल इक्वेशन्स आहेत ना. ऑफकोर्स ह्याच इक्वेशनच्या हेल्पने आपण इथे हॉरिझॉन्टल ऍक्सिसचा टाइम कॅल्क्युलेट करून व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये पुट करणार आहोत. हे इक्वेशन येईल आणि ह्याच इक्वेशन्सला सिम्प्लिफाय करून मॅक्झिमम किती हाईट वरती जाणार आहे, त्याला टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट आणि टोटल टाइम ऑफ लाईट आणि हॉरिझॉन्टल रेंज, किती डिस्टन्स तो कव्हर करणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, याला बोलणार आहोत आपण त्याची रेंज. हे एकदम बेसिक फॉर्म्युले आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण इथे डेरिव्हेशन्स डिराईव्ह करणार नाही आहेत, बट तुम्हाला ऑलरेडी आयडिया आली आहे की इक्वेशन्स एक्झॅक्टली डिराईव्ह कसे होणार आहे. सो एंट्रन्स एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एवढा पॉइंट एक्सप्लेन करणं वॉज नेसेसिटी. इथे हे बेसिक फॉर्म्युलेस तुम्हाला अप्लाय करता यायला हवे. आपण कंटिन्यू करूयात पुढे. देन आपल्याला बघायचं आहे सर्क्युलर मोशन. आता वन्स अगेन तुम्ही समजू शकता की जे लिनियर मोशन होता वॉज द 1 डायमेन्शनल, प्रोजेक्टाइल मोशन वॉज द 2 डायमेन्शन, अँड नाव सर्क्युलर मोशन इज ऑल्सो अलॉंग द 2 डायमेन्शन. सो जर कोणताही ऑब्जेक्ट जर असा सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करतो आहे, हे टाइप ऑफ मोशन मला एक्सप्रेस करण्यासाठी लागणार आहे ओनली 2च ऍक्सिस. सो आपण कलर कुठे गेला आपला, इथे, येस, आपल्याला लागणार आहे ओनली एक्स ऍक्सिस अँड ओनली वाय ऍक्सिस. मग आपला हा स्टडी जो आहे, हे एक्स आणि वाय ऍक्सिस जो आहे, याला आपण आयदर असा इथे हे जर थोडे मोठे जर ड्रॉ जर केले, आपण मोठे हवे आहेत आपल्याला. सो आयदर यांना आपण पुट करू शकतो आपल्या ह्या पर्टिक्युलर पॉइंटला, अशा वेने सुद्धा याचा स्टडी करू शकतो आणि आपल्याला दिसत आहे एक्स आणि वाय दोघेही यूज करतो आहोत आपण, किंवा याला आपण असा सेंटरला पुट करूनही याचा स्टडी आपण करू शकतो. दॅट इज ऑल्सो द आपलं सर्क्युलर मोशन असणार आहे. सो मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स इज सर्क्युलर मोशन. जर मी एकदम स्टार्टिंगला जर घेऊन गेलो आपल्याला, तर हा येस इथे. सो नाव ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन इट इज सर्क्युलर मोशन. ओके, ऑन द बेसिस ऑफ मॅग्निट्यूड, याच्यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत, बट ऍक्च्युअली इट इज नॉन युनिफॉर्म मोशनच आहे. इट इज ऍक्सेलरेटेड मोशनच आहे, मल्टिपल ऍक्सेलरेशन आहे. आपण 12th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये डिटेल मध्ये बघूया. ऑन द बेसिस ऑफ पिरियड, हे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. त्यामध्ये जर युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म जर असेल तर त्यानुसार पिरियडिक नॉन पिरियडिक चेंज होईल. बट फिक्स काय असणार आहे, वन्स अगेन हा पॉइंट, इट इज वन्स अगेन और नाव इट इज अ मोशन इन 2 डायमेन्शन्स असणार आहे. आपण कंटिन्यू करूया आपल्या सर्क्युलर मोशनला. येस, सर्क्युलर मोशन पाठीमागे. सो येस, आपल्याकडे आहे सर्क्युलर मोशन. सो आता आपल्याकडे हा जो सर्क्युलर मोशन जो आहे आपण कन्सिडर करूया. आपला कोणताही ऑब्जेक्ट जो असेल, इनिशियली जसे आपण मॅथमॅटिक्स मध्ये कोऑर्डिनेट्स मध्ये अँगल मेजर करण्याचा स्टार्ट जो करतो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून करतो, आपण हे तेच कन्सिडर करूया. आपण ट्रीट करूया आपला पार्टिकल इनिशियली ह्या पॉइंटला होता. सो त्याच्या पोझिशनला ड्रॉ केलेला जो वेक्टर जो असेल, रिमेंबर आपलं जे लिनियर मोशन जे आहे
त्याचा स्टडी स्टार्ट केला होता आपण, जसं मी बोललेलो कोणताही मोशन स्टार्ट होईल त्याच्या पोझिशन पासून. सो इवन सर्कल वरती सुद्धा मला स्टार्ट करायचं आहे त्याच्या पोझिशन पासून. सो इथे ह्या पोझिशन वरती ड्रॉ केलेला जो वेक्टर असेल, आपण 11th स्टँडर्डला पुन्हा एकदा सेकंड चॅप्टर मध्ये स्टडी केला होता पोझिशन वेक्टरचा. A vector drawn from the coordinates to the position of the object, particle, body, whatever is the position vector. आपण कन्सिडर करूया की त्याने असा काहीतरी इथे डिस्टन्स जो आहे त्याने ट्रॅव्हल केला अलॉंग द सर्कम्फरन्स, आणि त्याच्या फायनल पोझिशन जे आहे, फायनल पोझिशन तो या ठिकाणी आलेला आहे असा. नाव ही आहे त्याचा न्यू पोझिशन वेक्टर. लिनियर मोशन मध्ये जो आपण पोझिशन बोलत होतो, नाव आपण इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर्स बोलणार आहोत. सो त्याचा इनिशियल पोझिशन वेक्टर, फायनल पोझिशन वेक्टर यांच्यामध्ये इथे त्याने हा फॉर्म केलेला जो थिटा जो आहे, याला आपण बोलणार आहोत आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये असलेली डिस्प्लेसमेंट. बट दिस टाइम बिकॉज त्याने काहीतरी अँगल फॉर्म केला आहे, याला आपण बोलणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बाकी इथून पुढे स्टोरी सेम आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर माहिती असेल तर मला अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणं इज द इझिएस्ट टास्क, विच इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटला रिप्रेझेंट करूया थिटाने, अँग्युलर व्हेलॉसिटीला ओमेगाने. नाव अँग्युलर व्हेलॉसिटी जर असेल तर अँग्युलर एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करणं नाव इज द इझिएस्ट टास्क, इज द चेंज इन द अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन द टाइम. सो आता आपण अँग्युलर एक्सेलरेशनला रिप्लेस करूया अल्फाने, चेंजला रिप्रेझेंट करूयात आपण डेल्टाने, चेंज आणि चेंज, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी साठी ओमेगा, टाइम साठी डेल्टा टी, अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर एक्सेलरेशन. ऑफकोर्स पुढे जाऊन ऍडिशनल फॉर्म्युलेज येणार आहेत जे आपण रोटेशनल डायनॅमिक्स 12th स्टँडर्डचा पहिला पॉइंट त्यामध्ये बघणार आहोत. फॉर नाव फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. देन आपण असं बघितलं याआधी की जर एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जर लिनियर मोशन जर प्रोड्यूस जर झाला, तर यावरनं एक इन्फॉर्मेशन त्याची डेफिनेटली कन्फर्म असेल की त्यावरती अप्लाय झालेला फोर्स हा मास इंटू एक्सेलरेशन असणार आहे. नाव सेम स्टोरी आपण इकडे रिपीट करूया. जर त्या ऑब्जेक्ट मध्ये जर सर्क्युलर मोशन जर प्रोड्यूस झाला असेल, आता आपल्या स्टोरीमध्ये त्यावरती कंपल्सरी सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय झालेला असणार आहे, दॅट इज द mv स्क्वेअर अपॉन आर. पुढे जाऊन आपण यूज करूया mv स्क्वेअर अपॉन आर. सो आता इथे दोन गोष्टी क्लिअर झाल्या. नंबर वन, कोणताही ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये आहे म्हणजे त्यावरती मास इंटू एक्सेलरेशन अप्लाय झाला होता, किंवा जर आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती मास इंटू एक्सेलरेशन जर अप्लाय जर केला तर तो लिनियर मोशन मध्ये असेल. सेम स्टोरी रिपीट. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे, विदाउट एनी डाऊट त्यावरती mv स्क्वेअर अपॉन आर अप्लाय होतो आहे. आणि अनदर वे, जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण mv स्क्वेअर अपॉन आर जर अप्लाय जर केला तर त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन विदाउट एनी डाऊट प्रोड्यूस होणार आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आपण ऑलरेडी पोझिशन वेक्टर पाठीमागच्या स्लाइड मध्ये, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशनचे बेसिक फॉर्म्युलेज कंप्लीट केले. नाव बिकॉज तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्यामध्ये हे दोन फोर्सेस असणार. नाव अननेसेसरी पार्ट जो आहे याला आपण इरेज करूया. त्यामध्ये आहे सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस. स्कूल टाइम मध्ये ही आपण सेंट्रिफ्युगल फोर्सेसचा स्टडी केलेला. काय असतात सेंट्रिपेटल फोर्सेस? द फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द रेडियस. सर्कल ही त्याची रेडियस, सो सेंट्रिपेटल फोर्स असेल अलॉंग द रेडियस आणि त्याचं डायरेक्शन असेल टुवर्ड्स द सेंटर. व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स? सर्कल ही आहे त्याची रेडियस आणि त्याचं डायरेक्शन जे असणार आहे दिस इज अवे फ्रॉम द सेंटर. क्लिअरली विजिबल आहे त्यांच्यामधला डिफरन्स. वाईल दोघांचे ही फॉर्म्युलेज सेम आहेत बाय द वे, आणि इवन देन द मॅग्नेट्यूड. बट आपल्याकडे असलेला हा सेंट्रिपेटल इज द रियल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल इज द सुडो फोर्स आहे आपल्याकडे. सुडो मीन्स इमॅजिनरी फिक्टिशियस फोर्स आहे.
सो याचं ओरिजिन जे आहे इट इज द ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ना व्हॉट इज ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स, त्यासाठी आपण नेक्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन स्टडी करणार आहोत, त्यामध्ये क्लिअर होईल. सो जे रिअल फोर्सेस जे असतात त्यांना काहीतरी स्पेसिफिक ओरिजिन असतो आणि जे फिक्टिशियस किंवा सुडो इमॅजिनरी फोर्सेस असतात ते प्रोड्यूस होतात ड्यू टू ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. आपली व्हेकल सडनली स्टार्ट झाल्यानंतर आपण बॅकवर्ड पुश एक्सपिरियन्स करतो आणि ऑलरेडी मोशन असताना स्टॉप झाल्यानंतर फॉरवर्ड पुश. व्हेकलने लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपण राईटला, राईट टर्न घेतल्यानंतर आपण लेफ्टला. ऑल आर द ड्यू टू ऍक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स, ऑल आर द सुडो फोर्सेस. ऑफकोर्स जर यांना आपण वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं फोर्सला, तर इथे जो आहे वी नो बिकॉज रेडियस वेक्टर जो आहे हा आर बार राईट हँड साइडला आहे आणि एफ सेंट्रिपेटल हा लेफ्ट हँड साइडला आहे. सो आपण प्रेफर करणार आहोत इक्वेशन्स मध्ये इथे निगेटिव्ह साइन, आणि बिकॉज याचं डायरेक्शन सेम आहे. रेडियस वेक्टर अवे अँड दिस द सेंट्रीफ्युगल इज ऑल्सो अवे. सो आपण आयदर कोणतंही साइन नाही लिहिलं तरीही चालेल, किंवा जर लिहिणार असेल तर पॉझिटिव्ह आपण प्रेफर करणार आहोत. दॅट इज द सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस. देन आता आपल्याकडे हा जो सर्क्युलर मोशन नवीन टाइप ऑफ बघितला आपण, त्याचे आपण बघणार आहोत ओनली वन ऍप्लिकेशन. रेस्ट जे आहे कोनिकल पेंडुलम, सॉरी रेस्ट जे ऍप्लिकेशन आहे आपण 12th स्टँडर्ड मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये वन्स अगेन बघणार आहोत. इव्हन 12th स्टँडर्डचा तो पहिला चॅप्टर जो आहे, सॉरी मी रिपीट करतो आहे सेम गोष्ट, त्यामध्ये सुद्धा कोनिकल पेंडुलम आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. सो बट स्टील जे स्टुडंट फक्त 11th स्टँडर्डचा स्टडी करून गायब होऊन जातील त्यांच्यासाठी हा पॉइंट कव्हर करतो आहे मी. बट असं करू नका, 12th स्टँडर्डचे टॉपिकही कव्हर करा. सो आपली स्टोरी स्टार्ट होती आहे इटसेल्फ द पेंडुलम पासून. आपल्या फिजिक्स मधला सर्वात इझिएस्ट एक्सपेरिमेंट जो ऑलमोस्ट सर्वजण परफॉर्म करू शकतात, ऍपॅरेटस खूप इझी आहे. एक असायला हवा रिजिड सपोर्ट. आपला हात सुद्धा आपण रिजिड सपोर्ट म्हणून यूज करू शकतो. आयडियली त्याच्या कंडिशन्स डिफरंट आहेत. देन आपल्याकडे असायला हवी एखादी वायर. वायरच्याही कंडिशन आहे, ती एक्सटेन्सिबल असायला हवी बट ती इलॉंगेट व्हायला नको आहे. ती थिन असायला हवी बट त्याचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असायला हवा, आणि त्याची डेन्सिटी, नॉट द डेन्सिटी, त्याचं मास पण निग्लिजिबल असायला हवं. सो खूप कंडिशन आहे, आपण बेसिक मध्ये राहूया. आणि देन वन्स अगेन आपण जे आहेत या ठिकाणी एक छोटासा ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहोत. सो हे तिघे जण मिळून या ठिकाणी फॉर्म करणार आहेत पेंडुलम. आपल्या पेंडुलमचे ऍपॅरेटस जे आहेत, अ रिजिड सपोर्ट, अ वायर आणि एक छोटासा ऑब्जेक्ट, ज्याला आपण आपल्या फिजिक्सच्या टर्म मध्ये बॉब असं बोलणार आहोत. इव्हन रिजिड सपोर्ट कसा असायला हवा, वायर कशी असायला हवी आणि बॉब कसा असायला हवा, यांच्याही कंडिशन्स आहेत. आपण आपला वन्स अगेन 12th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर आणि ऑसिलेशन यामध्ये पुन्हा एकदा हे रिटर्न येऊन स्टडी करूया. फॉर नाव बेसिक मध्ये राहूया. वी हॅव अ पेंडुलम. नाव ह्या पेंडुलमला आपण जे काही मोशन जे देणार आहोत इथे, जर हे मोशन जर आपण अशा पद्धतीने जर दिलं, याला बोलणार आहोत आपण कोनिकल पेंडुलम. सो कन्सिडर रिजिड सपोर्ट, अ वायर अँड बॉब आहे असं तुम्ही अज्युम करा. आय डोंट नो तुम्हाला इथे दिसेल, हा आता दिसेल हे वाला. येस, असं जर मोशन असेल दॅट इज द नॉट द कोनिकल पेंडुलम, राईट. इट इज द सिंपल पेंडुलम आहे. नाव दिस विल बी अ कोनिकल पेंडुलम. लाईक नाव आता तो आपल्या बर्थडेची जी कॅप जी आहे कोन सारखा आता अपियर होतो आहे, असा मोशन केला तर. सो हा बॉब जो आहे इथे परफॉर्म करतो आहे सर्क्युलर मोशन. देअरफॉर हे सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन आहे. आता यामध्ये खूप ऍडिशनल स्टोरीज ऍड होतील. आपला ऑब्जेक्ट जो आहे आपण कन्सिडर करूया या ठिकाणी आहे, त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनने अप्लाय होणार आहे mg टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. नाव दिस टाइम टेन्शन असेल त्यामध्ये, आणि ह्या टेन्शनचे आपण दोन कंपोनेंट करणार आहोत. इफ दिस इज द थिटा, अल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टीनुसार दिस विल बी थिटा. रिझोल्युशन ऑफ वेक्टर नुसार इफ दिस इज द थिटा अँड दिस इज द टी, दिस इज द टी कॉस थिटा, आणि इथे येणार आहे टी साइन थिटा. ना ओनली डायग्राम बघून मला असं समजतं आहे या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला mg आहे आणि अपवर्ड डायरेक्शनला आहे टी कॉस थिटा, आणि देन हे दोघांनी एकमेकांना बॅलन्स केलं. mg इज इक्वल्स टू टी कॉस थिटा, आणि ह्या डायरेक्शनला आहे टी साइन थिटा,
बट टी साइन थिटाला बॅलन्स करायला कोणी दिसत नाहीये. बट नाव वी नो की आता हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तर यावरती कंपल्सरी अप्लाय व्हायला हवा सेंट्रिपेटल और सेंट्रिफ्युगल फोर्स. मॅग्निट्यूड वाईज जाऊयात आपण ओनली. सो इथे फॉर्म्युला येणार आहे आपल्याकडे दिस सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन r इज इक्वल्स टू टी साइन थिटा. बस आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत आणि समहाऊ ह्या कोनिकल पेंडुलमची किंवा कोणत्याही पेंडुलमची फॉर दॅट मॅटर सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असते त्याचा पिरियडचा फॉर्म्युला. व्हॉट इज द पिरियड ऑफ एनिथिंग इज जो जिथनं स्टार्ट झाला आहे तिथे रिटर्न आला त्या टाइमला बोलतो आपण पिरियड. मग आपल्या कोनिकल पेंडुलम मध्ये पेंडुलमचं मोशन कोणत्याही ज्या पोझिशन पासून स्टार्ट झालं त्या पोझिशनला जेव्हा तो रिटर्न येईल त्यासाठी लागणारा जो टाइम आहे याला बोलणार आहोत आपण पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. सर्व पेंडुलम साठी पिरियड ही त्याची सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आणि समहाऊ आपण इक्वेशन सिम्प्लिफाय करून आपल्याकडे इक्वेशन येणार आहे 2 पाय इट इज L cos theta अपॉन G. सो 2 पाय इज कॉन्स्टंट ऑफ कोर्स. L जो आहे इज द लेंथ ऑफ द वायर युज्ड. इथे ही जी वायर यूज केली ह्या वायरची लेंथ. देन थिटा जो आहे दॅट इज द angle of pendulum आणि simply g that we know it is the acceleration due to gravity या ठिकाणी असणार आहे. सो होपफुली सर्वांना हा इझिएस्ट आणि स्लाइटली मोठासा टॉपिक समजला असेल. दॅट वॉज द मोशन इन अ प्लेन. यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं विथ द इंट्रोडक्शन ज्यामध्ये आपण टाइप ऑफ मोशन बघितले आणि त्याचे बेसिक पॅरामीटर. आपण मोशन इन अ लाईन that is the one dimensional motion or the linear motion, basic concept, position, displacement, velocity, acceleration, force is equals to mass into acceleration पर्यंत येऊन स्टॉप झालो. देन आपण बघितले कायनेमॅटिकल इक्वेशन्स. तीन कायनेमॅटिकल इक्वेशन त्यांना यूज करण्याच्या दोन कंडिशन. एक्सेलरेशन कॉन्स्टंट असायला हवा नंबर 1 आणि देन तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह दॅट इज द सेकंड कंडिशन. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ओनली व्हेलॉसिटीचं सबट्रॅक्शन करायचं आहे. यामध्ये आणखी एक पॉइंट आहे एव्हरीवन की जर दोघांचं डायरेक्शन सेम जर असेल तर व्हेलॉसिटी मध्ये सबट्रॅक्शन करा, अपोजिट जर असेल तर व्हेलॉसिटी मध्ये ऍडिशन करा सो दॅट आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट होईल. प्रोजेक्टाईल मोशन इन प्लेनचा आपण स्टार्ट केला ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. आपण अनदर टाइप ऑफ मोशन आपण इंट्रोड्यूस झालो सर्क्युलर मोशन विच इज ऑल्सो अ मोशन इन प्लेन ज्यामध्ये पोझिशन वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन. देन सर्क्युलर मोशन मधले फोर्स, सेंट्रिपेटल, सेंट्रिफ्युगल अँड फायनली या सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन वन ऑफ द ऍप्लिकेशन कोनिकल पेंडुलम आपण कंप्लीट केलेला. सो इन दिस वे हा टॉपिक जो आहे मोशन इन अ प्लेन या ठिकाणी कंप्लीट होतो. काइंडली बाकीचेही व्हिडिओज डेफिनेटली बघा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.